Welcome everybody. Today we are going to discuss about the menu bar and menu components in the advanced Java. So starting with our presentation. Now बरेच वेळा आपण आपले बरेचसे ॲप्लिकेशन्स बघत असतो तिथं टॉपला मेनू बार असतो किंवा मेनू आयटम्स असतात. ठीक आहे, जसं आपण की वर्ड फाईल आहे, इथं आपण फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन, सेव्ह ॲज असे बरेचसे मेनू आयटम तिथे समोर येतात. ठीक आहे, किंवा एडिटला गेला अंडू रिड्यू अशा गोष्टी येतात. किंवा एखादं जर युजर डिफाईन सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स असतात, सगळी ट्रान्झॅक्शन टेबल किंवा रिपोर्ट्स असे वेगवेगळे आयटम्स असतात. तर जे वर टॉपला दिसतं ना त्याला म्हणायचं मेनू. ठीक आहे, सो मेनू बार अँड मेनूज. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द मेनू बार अँड मेनूज. So object of menu item class adds a simple labeled menu item on a menu. So object of menu items class adds a simple labeled menu item on menu. इथं आपल्याला मेनू आयटम हा क्लास वापरायचा आहे आणि तो आपल्या लेबल्ड मेनूमध्ये जो आपला हा मेनू आहे याच्यामध्ये ॲड करायला आपण वापरतो. आयटम्स युज्ड इन अ मेनू मस्ट बिलॉंग टू द मेनू आयटम और एनी इट्स सब क्लास. म्हणजे मेनू आयटम आपले जो आहे तो इथला पार्ट असणार आहे. ठीक आहे, द ऑब्जेक्ट ऑफ मेनू इज अ पुल डाऊन मेनू कॉम्पोनंट विच इज डिस्प्लेड ऑन द मेनू बार. आता हे लक्षात घ्या की आपल्याला हा जो आहे हा आपण कॉमन सगळीकडे यूज करतो. हा जो आपण आता एक इमेज घेतले इथं, ठीक आहे, हा आपण ही सगळीकडे यूज करतो. आता ही करत असताना आपल्याला जनरल आपण दोन आयटम घेतले इथं, फाईल आणि एडिट हे दोन ऑप्शन घेतलेत आणि ओपन क्विट हे आपण सब आयटम्स घेतले. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय काय आहे. तर फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी लक्षात घ्या, दिस इज मेनू बार, दिस इज मेनू, दिस पार्ट इज मेनू अँड दिस पार्ट इज मेनू आयटम. ओके, सो दिस इज मेनू बार. ही जी आपली पट्टी आहे ना पूर्ण ही पट्टी, दिस इज मेनू बार. यातला हा जो आहे हा पार्ट आहे मेनू आणि हा पार्ट जो आहे तो आपला मेनू आयटम आहे. ओके, आता हे आपले हायरार्ची आहे मेनूची. जे टॉपला आहे तर आपलं मेनू ऑब्जेक्ट, त्यानंतर मेनू कॉम्पोनंट, मेनू बार, अगेन मेनू कॉम्पोनंटच्या अंडर मेनू बार आणि मेनू आयटम येतं, मेनू आयटमच्या अंडर मेनू येतं किंवा चेकबॉक्स मेनू येतं, मेनू आयटम येतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. आपण काय करायचं की टॉपला मेनू बार पकडायचा, त्यानंतर मेनू आणि नंतर मेनू. पहिला काय येणार मेनू बार, सेकंड मेनू, थर्ड मेनू आयटम. हे आपल्या ट्रिक आहे, आपण लक्षात कसं ठेवायचं यासाठी. ठीक आहे, त्याप्रमाणे आपल्याला सगळे प्रोग्राम्स आणि सगळे बघायचं आहे. ओके, आता मेनू बार आणि मेनू बारचे सगळे त्याच्या मेथड्स वगैरे सगळं बघायचे आहेत आपल्याला. सो मेनू पहिला कॉम्पोनंट जो आहे तो मेनू कॉम्पोनंट. इट इज अ टॉप लेवल क्लास फॉर ऑल मेनू कंट्रोल्स. ओके, हा आपला टॉपचा क्लास आहे. त्यानंतर मेनू बार येईल, जी आपण आडवी पट्टी मगाशी सांगितली होती ती त्याबद्दल आहे. द मेनू बार ऑब्जेक्ट इज असोसिएटेड विथ द टॉप लेवल विंडो, जी आपल्या टॉपच्या विंडोला चिटकून असते. त्यानंतर मेनू आयटम, मेनू आयटम इज अ पार्ट ऑफ मेनू, त्यामध्ये आपण सगळे आपले आयटम्स किंवा आपण जो ॲड करतो. त्यानंतर मेनू हा आपल्या मेनू बारवरती असतो. सो मेनू इज अ ऑब्जेक्ट इज अ पुल डाऊन मेनू कॉम्पोनंट विच इज डिस्प्लेड फ्रॉम द मेनू बार. आता चेकबॉक्स मेनू आयटम एक पार्ट आहे. आता मेनू आयटम आणि चेकबॉक्स मेनू आयटम याच्यामध्ये फरक काय आहे. आता तुम्हाला चेकबॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. चेकबॉक्समध्ये काय असतं की तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे, तुम्ही टिक करू शकता. असं एक बॉक्स असतो, असा एक बॉक्स असतो, तो बॉक्स तुम्ही असं टिक करू शकता. ठीक आहे, सेम आपल्याला चेकबॉक्स मेनू आयटममध्ये काय असेल, आपला जो मेनू असतो इथं समोर, समजा ते आपण इथं काहीतरी ABC असं काहीतरी असेल, असे मेनू तुमचे डिस्प्ले होते क्लिक केल्यानंतर. चेकबॉक्स मेनू आयटममध्ये काय होईल, प्रत्येकाच्या पुढे बॉक्स येईल.
आणि हा बॉक्स काय करतो, तुमचं सिलेक्शन डिसिलेक्शन करतो. समजा तुम्हाला पहिला आयटम घ्यायचा आहे तर तुम्ही इथं क्लिक करायचं. दिस इज द ओनली डिफरन्स बिटवीन द चेकबॉक्स मेनू आयटम अँड सिम्पल मेनू आयटम. आता मेनू बार, सुरुवातीला आपण मेनू बार बघायचा आहे. मेनू बार प्रोव्हाइड्स अ बार बाउंड टू फ्रेम अँड प्लॅटफॉर्म स्पेसिफिक. टॉपला आपल्या येईल जो आपल्या बाउंडला बाइंड करेल. ठीक आहे, त्यासाठी कन्स्ट्रक्टर सिंगल आहे. मेनू बार क्रिएट्स अ सिंपल मेनू बार. ओके, देन मेनू, लक्षात मग तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पलमध्ये, टॉपला मेनू बार, मग मेनू, त्यानंतर आपला मेनू आयटम. सेकंड आहे आपला मेनू. ठीक आहे, रिप्रेझेंट्स अ पुल डाऊन मेनू कॉम्पोनंट विच इज डिप्लॉइड फ्रॉम अ मेनू बार. म्हणजे आपल्याला कशावर डिप्लॉय करायचं आहे, तर मेनू बारवर डिप्लॉय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 कन्स्ट्रक्टर आहेत. एक आहे डिफॉल्ट, त्यामध्ये आपला एम्प्टी काय असेल सगळा मेनू. त्यानंतर मेनू स्ट्रिंग लेबल, यापुढे एखादा मेनूमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर. त्यानंतर स्ट्रिंग लेबल बुलियन टीयर ऑफ. कन्स्ट्रक्ट अ न्यू मेनू विथ स्पेसिफाईड लेबल इंडिकेटिंग वेदर द मेनू कॅन बी टर्न ऑफ. तुम्हाला टर्न ऑफ करायचं असेल तर तुम्ही थर्ड कन्स्ट्रक्टर यूज करू शकता. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपल्याला बघत जायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे मेनू आयटम. आता मग तुम्हाला सांगितलं होतं, आपण क्लिक केल्यानंतर जे खाली दिसतं त्याला आपण मेनू आयटम म्हणतो. So all menu item is a menu should be derived from a menu item or one of its subclass. By default it embodies a simple labeled menu item. त्यासाठी आपल्याला 3 कन्स्ट्रक्टर आहेत. पुन्हा एकदा मेनू आयटम जो आपला डिफॉल्ट असेल किंवा सगळा ब्लँक असेल आपले आयटम सगळे. त्यानंतर मेनू आयटमला काहीतरी आपण लेबल ॲड करायचं आहे. आणि थर्ड आहे तो त्याला लेबल प्लस शॉर्टकट कीज ॲड करायचे आहेत. तसं आपल्या मेनूमध्ये आपण काय करतो की फाईल ओपन करायची असेल तर आपण काय करणार, फाईलवर क्लिक करून ओपनवर क्लिक करणार. दुसरा ऑप्शन काय आहे, कंट्रोल ओ प्रेस करून तुम्ही ओपन करू शकता. थर्ड ऑप्शन काय, आणखीन काय असतं, सेव्हला तुम्ही फाईलवर क्लिक करून सेव्हवर क्लिक करू शकता. दुसरा शॉर्टकट की काय आहे, कंट्रोल एस करू शकता. सेम त्या पद्धतीनं तुम्हाला जर तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला जर शॉर्टकट कीज ठेवायचे असतील तर तुम्ही हा थर्ड कन्स्ट्रक्टर यूज करू शकता. ठीक आहे, आता एक सिंपल प्रोग्राम आहे, हा थोडा केअरफुली ऑब्झर्व करायचा आहे. ठीक आहे, आता इथं विथ रिस्पेक्ट टू आपण फ्रेम दाखवले, तर फ्रेमचा प्रोग्राम आहे म्हटल्यावर आपण काय होणार, इथं मेन येणार. हा फ्रेम आहे इथं. ठीक आहे, त्यामुळे इथं मेन मेथड आली. आता इथं ॲपलेट वेअर यूज करायचा नाही. ठीक आहे, आता एक्झाम्पलमध्ये आता इथं ॲपलेटचा काय संबंध त्यांनी काढलाय, आपण कारण फ्रेम यूज करतोय. इथं बघा मेनू एक्झाम्पल घेतलाय, इथं ॲपलेट ॲप पॅकेज काढून टाकलंय. पहिलं स्टेटमेंट कोणतं असेल एक्झिक्युशनसाठी, मेन. त्यानंतर न्यू मेन एक्झाम्पल, म्हणजे इथं काय त्याने ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्ट तयार केल्यामुळे काय होईल, हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. आता तुमचा हा सगळा कोड हा या कन्स्ट्रक्टरमध्ये आहे. ठीक आहे, आता इथं काय केलं बघा, फ्रेम एक तयार करून घेतले. फ्रेम एफ इक्वल टू न्यू फ्रेम मेनू अँड मेनू एक्झाम्पल. ओके, म्हणजे फ्रेमला टायटल काय आलं, मेनू अँड मेनू एक्झाम्पल, मेनू आयटम एक्झाम्पल. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं पहिला काय घ्यायचं, बार घ्यायचा. सो पहिला आयटम आहे तो मेनू बार. सेकंड काय बघा, मेनू. ठीक आहे, त्यानंतर थर्ड आहे तो मेनू आयटम. आता इथं मेनू आयटम काय काय घेतले बघा, मेनू आयटम I1. ठीक आहे, सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केलाय, त्याला नाव दिलंय, स्ट्रिंग पास केला आयटम 1. त्यानंतर आयटम 2, आयटम 3, आयटम 4 आणि आयटम 5. म्हणजे आपल्याकडं 5 मेनू आयटम आहेत. ठीक आहे, किती आहेत, 5 मेनू आयटम. सिंगल मेनू बार, सिंगल मेनू. ओके, सो सिंगल मेनू बार, सिंगल मेनू आणि 5 आयटम. आता नीट बघायचं, दिस मेनू इज अ ऑब्जेक्ट ऑफ दिस मेनू. ओके, सो मेनू डॉट ॲड I1, मेनू डॉट ॲड I2, मेनू डॉट ॲड I3. ठीक आहे, इथं पण काय आलं. आता हा झाला पहिल्या मेनूसाठी.
इथं आणखीन एक सेकंड ऑब्जेक्ट तयार केलंय विच इज अ सब मेनू. आता हा सब मेनू इज ऑल्सो पार्ट ऑफ मेनू. ओके, सो सब मेनू डॉट ॲड I4 सब मेनू डॉट ॲड I5 म्हणजे काय झालं, item 1, item 2, item 3 is a part of this menu, and item I4, item I5 is a part of this sub menu. ओके, ते झाल्यानंतर बघा मेनू डॉट ॲड सब मेनू, MB डॉट ॲड मेनू म्हणजे काय झाला, सब मेनू मेनूला ॲड केला आणि मेनू बारला ॲड केला, कारण MB इज अ ऑब्जेक्ट ऑफ दिस मेनू बार. ओके, आणि त्यानंतर काय केला, F डॉट सेट मेनू बार म्हणजे काय झाला, इथं फ्रेमच्या मेनू बारला तो ॲड झाला. ओके, फ्रेम साईज फिक्स केली, विजिबल ट्रू केलं. ओके, सो दिस इज द प्रोग्राम. जस्ट लुक दिस प्रोग्राम केअरफुली. आय विल रिवाइज वन्स अगेन. सुरुवातीला मेनू बार घेतला, त्यानंतर मेनू घेतला, त्यानंतर सेकंड मेनू आहे तो सब मेनू घेतला. 5 आयटम घेतले, त्यातले पहिले 3 आयटम I1, I2, I3 मेनूला ॲड केले आणि I4, I5 सब मेनूला ॲड केले. त्यानंतर सब मेनू आपल्या मेन मेनूला ॲड करून घेतला. त्यानंतर मेनू बारला ॲड केला आणि मेनू बार तुमचा फ्रेमला ॲड केला. ओके, सो दिस इज द लॉजिक बिहाइंड दिस. नाव हा तुमचा प्रोग्रामचा आउटपुट असेल. इथं बघा केअरफुली. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज मेनू बार, ही पूर्ण स्ट्रीप आहे ती. त्यानंतर दिस इज मेनू. ओके, अँड ऑल दीज आर मेनू आयटम्स. आता इथं बघा काय केलंय, सब मेनूला ॲड केला होता आणि बाकी आयटम I4 आणि I5 सब मेनूला ॲड केले, त्यामुळे हे इथं ॲड होतील. ठीक आहे, आणि हा पूर्ण मेनू तुमच्या मेनूला ॲड होईल. याच पद्धतीनं पाठीमागे जातो मी परत. लक्षात घ्या, इथं काय केलं होतं, सुरुवातीला मेनू बार घेतला होता, त्यानंतर मेनू घेतलं होतं, त्यानंतर मेनू आयटम घेतलं होतं. मेनू बार, मेनू आयटम. त्याच पद्धतीनं मेनू बार, मेनू आयटम. आता सब मेनू आपण आपल्यासाठी तयार केला आहे. दिस इज नॉट विथ रिस्पेक्ट टू द मेनू बार. ओके, सो मेनू बार, देन मेनू आयटम. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे डायलॉग बॉक्स. आता डायलॉग बॉक्स चालू करायच्या आधी तुम्हाला सांगायचं की आपण VB.NET मध्ये मेसेज बॉक्स वगैरे डिस्प्ले केले होते. ठीक आहे, सो वी कॅन से इट्स अ पार्ट ऑफ द डायलॉग बॉक्स. ओके, आपल्याला काही वेळा मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचा असतो किंवा फाईल डायलॉग आहे आपला तो ओपन करायचा असतो, त्यासाठी आपण डायलॉग बॉक्स यूज करतो. सो डायलॉग बॉक्स कंट्रोल रिप्रेझेंट्स अ टॉप लेवल विंडो विथ अ बॉर्डर अँड टायटल यूज टू टेक सम फॉर्म ऑफ इनपुट फ्रॉम द युजर. काही वेळेला आपण इनपुट सुद्धा देतो, तर ते इनपुट युजरकडनं घ्यायसाठी. ठीक आहे, समजा काही केसमध्ये एंटर युअर नेम वगैरे असं बॉक्स मेसेज डिस्प्ले होतो आणि तर जागा असते आपल्या त्या फॉर्मवर, त्या केसमध्ये आपण डायलॉग बॉक्स यूज करतो. ओके, त्यानंतर इट इनहेरिट्स द विंडो क्लास. आता विंडो फ्रेममध्ये तुम्हाला फरक माहीत आहे. अनलाईक फ्रेम इट डझंट हॅव मॅक्सिमाइज अँड मिनिमाइज बटन. आपल्या जी स्क्रीन असते ते राईट हँड साईडच्या अप्पर कॉर्नरला मिनिमाइज मॅक्सिमाइज असं असतं, तसं डायलॉग बॉक्समध्ये नसतं. सो डायलॉग बॉक्स इज अ विंडो वेअर वी डोंट हॅव एनी मिनिमाइज और मॅक्सिमाइज बटन्स. तो आपण करू शकत नाही. ठीक आहे, आता आपला सिंपल प्रोग्राम आहे. सो इथं आपण पुन्हा एकदा काय केलं आहे की फ्रेम घेतले. ठीक आहे, सो हियर इकडे बघा फ्रेम आहे, इथं मेन घेतला, कन्स्ट्रक्टर कॉल केलाय, डायलॉग एक्झाम्पल इथं आलं. ठीक आहे, इथं कन्स्ट्रक्टर कॉल झाला, फ्रेम घेतला, त्या फ्रेमला नाव दिलं, ट्रू केलं, त्याला लेआउट सेट केली, फ्लो लेआउट. ओके, सो आपले कॉम्पोनंट सगळे फ्लो लेआउटच्या लेआउट मॅनेजर यूज करून प्लेस होतील. बटन एक घेतला, त्याला नाव दिलं ओके. त्यानंतर बटनवरती ॲक्शन लिस्नर केले. ओके,
ॲक्शन लिस्नर घेतले. त्यानंतर बघा क्लिक ओके टू क्लिक बटन टू कंटिन्यू, देन ॲड दिस बटन ओव्हर दिस डी स्टँड्स फॉर हिअर दिस डायलॉग. ओके, आणि तो आपण ट्रू करून घेतला आहे. ठीक आहे. सो आपला डायलॉग बॉक्स म्हणजे आपला एक समोर एक विंडो येईल, त्यावरती आपलं एक बटन असेल. ओके, सो ना हा बघा क्लिक बटन टू कंटिन्यू आणि ओके बटन असेल. ओके, आता नेक्स्ट आहे तो फाईल डायलॉग बॉक्स. आता आपण मागच्यामध्ये बघितलं तर इथं काही नाही आहे, फक्त तुम्ही बटन क्लोज करू शकता, सॉरी डायलॉग बॉक्स क्लोज करू शकता. इतर अदर ॲक्टिव्हिटी आपण काहीच केलेलं नाही आहे. पण काही वेळेला कसं समजा जेव्हा कंट्रोल ओ प्रेस करता किंवा ओपनवर क्लिक करता तर तुम्हाला फाईल समज जो बॉक्स एक येतो त्याला म्हणायचं फाईल डायलॉग बॉक्स. त्यासाठी आपण फाईल डायलॉग यूज करतो. सो फाईल डायलॉग कंट्रोल रिप्रेझेंट्स अ डायलॉग विंडो फ्रॉम विच युजर कॅन सिलेक्ट द फाईल. हे आपण कुठं यूज करतो, जिथं आपल्याला फाईल ओपन करायची आहे त्या केसमध्ये आपण ती यूज करतो. म्हणजे कसं आहे, आपण कंट्रोल ओ केला की एक फाईल ओपन डायलॉग बॉक्स ओपन होतो, तिथून आपण फाईल सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. याचे आपल्याला एक कन्स्ट्रक्टर्स आहेत. पहिला फाईल डायलॉग पॅरेंट, देन डायलॉग पॅरेंट स्ट्रिंग टायटल, डायलॉग पॅरेंट स्ट्रिंग टायटल अँड टी मोड, म्हणजे कुठल्या मोडमध्ये ओपन करायचे आहे, सेव्ह मोड वगैरे त्यासाठी आहे ते. त्यानंतर फ्रेम पॅरेंट स्ट्रिंग टायटल, त्याला टायटल काय टाकायचं या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो हिअर दोघांचं वर्किंग सेम असेल, फक्त फाईल डायलॉगमध्ये फरक काय असणार आहे, तुम्ही एखादी फाईल ओपन करू शकता किंवा सेव्ह ॲज करू शकता, या सगळ्या गोष्टी होतील. सो थँक्यू. हिअर इज द एंड ऑफ आवर फर्स्ट चॅप्टर. आपला फर्स्ट चॅप्टर हा थोडा लेंदी होता, त्यामुळे आपल्याला खूप वेळ लागला. ठीक आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट PPT आपण सेकंड चॅप्टर चालू करतोय. पण सेकंड चॅप्टर चालू करायच्या आधी तुम्ही या सगळ्या स्लाइड्स किंवा सगळे व्हिडिओ बघितल्याशिवाय सेकंड चॅप्टरला आपण चालू जरी केलं तर तुम्हाला तितक्या लेवलला कळणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या व्हिडिओ बघून घ्या, पूर्ण 9च्या 9 व्हिडिओ, मगच तुम्ही सेकंड चॅप्टरला जावा. ओके, थँक्यू.